श्री स्वामी समर्थ। चला, गौरीसाठी बेसनाचे लाडू बनवून झालेले आहेत। आता सोजीचे लाडू बनवायचे आहेत। कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे तूप। चला, कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तूप घातलेलं आहे। तूप घातल्याच्या नंतर 1 वाटी भरून सोजी घेतलेली आहे। 1.5 वाटी सोजी घेतलेली आहे मी मोठ्या वाटीनं। ज्या वाटीनं बेसनाचे लाडू केले त्याच वाटीनं 1.5 वाटी सोजी घेतलेली आहे आणि तेवढीच साखर पिठी मिक्सरला काढून घेतलेली आहे। आता तुपाचं काही प्रमाण नसतं बघा, जोपर्यंत लाडू बसत नाही तोपर्यंत तूप टाकायचं असतं। अर्धी सोजी भाजून घेतलेली आहे आणि अर्धी सोजी भाजीत आहे। थोडेसे लालसर भाजायचे आहे। सोजीचे लाडू पण अप्रतिम लागतात, एकदा करून बघा जर तुम्ही करीत नसाल तर। आणि सोजी तर माहिती आहे सर्वांनाच कशी काढतात ते, गव्हापासून सोजी काढली जाते। जर सोजी नसेल तर तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता। त्यामध्ये थोडासा रवा टाकायचा, म्हणजे 1 वाटी जर घेतली गव्हाचं पीठ तर 2 ते 3 चमचे रवा टाकायचा, बारीक रवा। सोजीसारखेच लाडू होतात, पण सोजीचे लाडू खायला खूप टेस्टी लागतात, एकदा करून बघा जर करीत नसाल तर। तर आता हे सोजी भाजून झालेली आहे, थोडीशी लालसर झालेली आहे। पाहू शकता तूप मी अशा पद्धतीनं घातलेलं आहे। आता ही थंड व्हायला ठेवायचं आहे। कोणतेही आपण लाडू बनवतो ना, थंड झाल्याशिवाय यामध्ये साखर मिक्स करायची नाही, रव्याचे लाडू असले तरी पण, कारण ह्या लाडूला साखर लगेच टाकली ना लाडू गरम कडक होतात। तर आता ही पिठी साखर काढून घेतलेली आहे, ती पण चाळून घेणार आहे। पाहू शकता अशी थोडी थोडी साखर राहिलेली खाताना कचकच लागते, त्यामुळे चाळूनच घ्यायची आहे। आता 2 चमचे वेलची पूड घालीत आहे। यामध्ये सुद्धा ड्रायफ्रूट जर आवडत असेल तर नक्की घाला, मी घालीत नाही कारण ड्रायफ्रूट मला आवडत नाहीत आणि घरात कोणालाही आवडत नाहीत। एकदम सिंपल पद्धतीने करीत असते। तर आता ही सोजी थंड झालेली आहे आणि आता यामध्ये साखर घातलेली आहे। आपल्याला काही चाचणी पाक वगैरे काहीच करायचे नाही, फक्त याच्यामध्ये भाजून घेतल्याच्या नंतर ही साखर छान असं दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करायचं आहे, फक्त एक जीव झालं पाहिजे। नाहीतर एखादा तांब्या वगैरे असेल तर तांब्यानं सुद्धा रगडून करू शकता, पण यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाहीत, एकदम छान लाडू होतात। हे पण लाडू तोंडात टाकताच विरघळतात। जर तुम्ही करीत नसाल तर नक्की एकदा करून बघा, खूप टेस्टी लागतात। 1 महिनाभर काहीही होत नाही। प्रवासाला जर जात असाल तर, कुठे बाहेरगावी जात असाल तर नक्की करून घेऊन जा, खायला छान लागतात। आता दिवाळीला पण गोडधोडाचे पदार्थ करतो आपण। आता हे गौरीला तर तुमच्यापर्यंत लाडू पोहोचल्या जात नाही, पण दिवाळीला तुम्ही यातला असेच पदार्थ करू शकता एकदम सिंपल पद्धतीने। आणि बसायला बघा छान एकदम सुटसुटीत लाडू बसले जातात, जास्त वेळही लागत नाहीत, तेव्हाचे तेव्हाच बसत आहेत, पाहू शकता। आणि हे लाडूसुद्धा एकदम झटकीपट बसतात। आपल्याला ज्यांना ड्रायफ्रूट आवडते त्यांनी यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकून करू शकता, मला आवडत नाहीत म्हणून मी टाकत नाही। पाहू शकता एकदम झटकीपट सोजीचे लाडू तयार झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र लाडू झालेले आहेत। खायला इतके भारी लागतात ना, खूप भारी, माझे तर फेवरेट आहेत, मला खूप आवडतात हे बेसनाचे लाडू, सोजीचे लाडू। आणि हात लावताच फुटलेला आहे, पाहू शकता, तोंडात टाकताच विरघळत आहे। नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक केल्याशिवाय जाऊ नका। श्री स्वामी समर्थ लिहा, श्री गुरुदेव दत्त।